अमित शहा इथेच होते ना देशात, काय त्यांनी दिवे लावले मग? बघा, हे टीका करायला सोपं असतं. ते इथे होते, ते तिथे होते. तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नाही आहात, तुम्ही आम्हाला काय सांगताय? पूर्ण वेळ राजकारण कोणी करत असेल तर उद्धव ठाकरे करतात आणि राहुल गांधी करतात. फक्त ते ढोल वाजवत फिरत नाहीत. की आता एवढे देशावरती पहलगामचा मुद्दा झाला, आपण सर्जिकल स्ट्राईक केला, त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरे परदेशातनं लवकर आले नाहीत, याबद्दल पण टीका झाली. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही सगळे होतो ना इथे. मोदी होते, काय त्यांनी केलं? माघारात घेतली ना. मोदी होते, अमित शहा होते. अमित शहा गृहमंत्री आहेत. आम्ही म्हणतोय ती 6 अतिरेकी ज्यांनी हल्ला केला ते कुठे आहेत? तुम्ही त्यांचा खात्मा का करत नाही? अमित शहा इथेच होते ना देशात, काय त्यांनी दिवे लावले मग? बघा, हे टीका करायला सोपं असतं. ते इथे होते, ते तिथे होते. आम्ही सत्ताधारी नाही आहोत. तुमच्या हातात सत्ता आहे, आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो. ती तुम्ही पूर्ण करा आणि मग आम्हाला बोट दाखवा. राहुल गांधी आले काय? त्यांच्याकडून काय झालं? करायचं आहे सरकारनेच, मोदींनी करायचं आहे, अमित शहानी करायचं आहे, डिफेन्स मिनिस्टरनी करायचं आहे, 3 सेनादलाच्या प्रमुखांनी करायचं आहे. आम्ही आज उद्या मागे पुढे झालो त्याच्यामुळे काय फार मोठं क्रांती होत नाही इथे. तुम्ही काय केलं सत्तेवर असताना, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला हजर राहू शकला नाही तो नरेंद्र मोदी. 2 बैठका झाल्या, तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नाही आहात, तुम्ही आम्हाला काय सांगताय? राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे त्या खऱ्या अर्थानं पार्ट टाईम राजकारणी आहेत? अजिबात नाही. पूर्ण वेळ राजकारण कोणी करत असेल तर उद्धव ठाकरे करतात आणि राहुल गांधी करतात. फक्त ते ढोल वाजवत फिरत नाहीत या भाजपवाल्यांसारखे. इंडिया आघाडी अजूनही जिवंत आहे? बघा, इंडिया आघाडीमधला प्रत्येक घटक आपापल्या राज्यात काम करतो. आम्ही एकत्र आलेलो आहोत. आमचे स्वतंत्र विचारांचे काही पक्ष आहेत, आम्ही वेगळ्या विचाराचे आहोत ना. आम्ही आमचं, पण उद्या जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही एकत्र येतोच. जिवंत आहे की नाही? नक्की आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरण होईल? मला वाटत नाही. हे हवेत पतंग उडवतात. पण हा पतंग खुद्द पवारसाहेबांनीच उडवला आहे. पवारसाहेबांना आम्ही ओळखतो ना. ओळखतो आम्ही. गुगली हा त्यांचा. बघा, आता काय, आता सध्या क्रिकेटमध्ये गुगली चालत नाही. वेगळे वेगळे खूप आलेत, बॉलर, बरं, स्पिनर, यॉर्कर. राजकारण बदललं आहे आता खूप. बरं. जेव्हा पक्ष फुटला, आधी शिवसेना फुटली, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, तेव्हा शरद पवारांना, आता सल्ला तुम्ही म्हणाल की मी तेवढा मोठा नाही आहे, पण नक्की काय झालं शरद पवारांच्या मनाला तेव्हा? काय वेदना झाल्या होत्या? आणि कोणाला वेदना होणार नाहीत? जो पक्ष मी स्थापन केला, मेहनत केली, तो पक्ष अशा प्रकारे चोरून कोणी घेऊन जात असेल, वेदना तर होणारच ना. त्यांचा पक्ष आहे तो. अजित पवार तेव्हा कुठे होते? आमचा अमित शहावर राग त्यासाठीच आहे. चोरीमध्ये पण नैतिकता असते. तुम्ही पक्ष फोडल्याबद्दल आमचं वेदना नाही आहे, तुम्ही पक्ष चोरल्याबद्दल वेदना आहे. अजित पवार हे पक्षाचे मालक, किंवा एकनाथ शिंदे शिवसेनेचे मालक. मग बाळासाहेब ठाकरे निर्माणच झाले नाहीत का? हां, काय असं योगदान आहे एकनाथ शिंदेचं पक्षासाठी? काय योगदान काय आहे? बोला. स्वतःचा पक्ष काढाय आणि चालवून दाखवा. स्वतःचं चिन्ह घ्या, निवडून आणून दाखवा, तर तुम्ही खरे नेते. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.